नमस्कार, मी मुग्धा लोणकर, स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया न्यूज साठी। या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात शार्क टँक सीझन 3 आणि त्यातल्या शार्कच्या बिझनेसेस बद्दल। तो आला आणि त्याने जिंकून घेतलं। शार्क टँक इंडिया या रियालिटी शोचं असंच झालं। काही काळातच या कार्यक्रमाला लोकांनी डोक्यावर घेतलं। पण शार्क टँक म्हणजे नक्की काय? या कार्यक्रमात वेगवेगळे स्टार्टअप्स त्यांच्या बिझनेसेस बद्दल माहिती सांगतात आणि झोमॅटो, बोट, लेन्सकार्ट, कार देखो, शुगर कॉस्मेटिक्स यासारख्या फेमस कंपनीज या स्टार्टअप्स मध्ये इन्व्हेस्ट करतात। या शो मुळे बाजारात सध्या स्टार्टअप्सची चलती आहे। तर नवनवीन स्टार्टअप्स मध्ये कोट्यावधी रुपये इन्व्हेस्ट करणाऱ्या या शार्कचे बिझनेसेस फायद्यात आहेत की तोट्यात? तुम्हाला काय वाटतं? तर जाणून घेऊया या रियालिटी शो मागची रियालिटी। ही सर्व माहिती फायनान्शियल इयर 2022 आणि 2023च्या नुसार सांगितलेली आहे। तर तोट्यात असणारे शार्क्स आहेत रितेश अग्रवाल, ओयो, तोटा 1287 कोटी, महसूल 5464 कोटी। विनीता सिंग, शुगर कॉस्मेटिक्स, तोटा 76 कोटी, महसूल 420 कोटी। अमन गुप्ता, बोट, तोटा 129.4 कोटी, महसूल 3377 कोटी। दीपिंदर गोयल, झोमॅटो, तोटा 971 कोटी, महसूल 7079 कोटी। अमित जैन, कार देखो, तोटा 562 कोटी, महसूल 2331 कोटी। अजहर इक्बाल, इन शॉर्ट्स, तोटा 309.75 कोटी, महसूल 180.90 कोटी। रॉनी स्क्रूवाला, अपग्राइड, तोटा 1142 कोटी, महसूल 1194 कोटी। वरुण दुआ, ॲको इन्शुरन्स, तोटा 738 कोटी, महसूल 1758 कोटी। फायद्यात असणारे शार्क्स आहेत नमिता थापर, एमक्युअर फार्मास्युटिकल्स, नफा 160 कोटी, महसूल 3107 कोटी। पियुष बन्सल, लेन्सकार्ट, नफा 260 कोटी, महसूल 3780 कोटी। राधिका गुप्ता, एडलवाइज म्युच्युअल फंड, नफा 17.7 कोटी, महसूल 216 कोटी। तर अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया न्यूज।